स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दुसरी माळ. ज्यांना खिचडी खाण्याने त्रास होतो त्यांच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आले आहे. त्याच्यासाठी बघा, आपण अशी कच्ची केळी घेतली, अशी दाबून बघायची, बघा किती कडक आहेत. आणि आपण आज त्याचे वेपर्स बनवणार आहोत. ही बघा, मी 3 केळी घेतली आहे. सुरुवातीला त्याचा वरचा देठ कापायचा आणि नंतर त्याचं वरनं साल काढून घ्यायचं आहे. कारण असं आपण जे पिकलेलं केळ्याचं साल काढतो तसं साल सहजासहजी निघत नाही, म्हणून आपण असं साल काढून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी खरंच आवडत असतील तर प्लीज लाईक करत चला. आणि ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या कमेंट्समुळे खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण साल काढून घेतलं आहे. तिन्ही केळ्यांचं साल काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण एक मिश्रण तयार करणार आहोत. खास टिप्स घेऊन आली आहे बघा तुमच्यासाठी, जेणेकरून कुरकुरीत आणि क्रंची असे वेपर्स होतील. मीठ घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, पूर्ण मीठ विरघळून द्यायचं आहे. नंतर आपण कढईमध्ये तेल ओतले, तेल कडक झालं, पूर्ण कडक करायचं आणि जे आपण मिश्रण केलं होतं पाणी आणि मिठाचं ते त्यामध्ये टाकायचं. म्हणजे तुम्हाला वरनं चिप्सला मीठ लावायची काहीच गरज नाही आहे. आणि नंतर आपण असे चिप्स त्याचे किसून घेणार आहोत. चिप्स अगोदर करून घ्यायचे नाही, नाहीतर ते काळे होतात. जेवढे तुम्ही तळणार आहात तेवढेच चिप्स करून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे करून घ्यायचे. खूप सुंदर होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्याचं समाधान की आपण घरच्या तेलामध्ये बनवले. तुम्ही जर विकतचे आणले तर तुम्हाला माहिती आहे का ते तेल कसं वापरतात, काय काय त्यात तळलेलं असतं. आपण पूर्ण तेल गरम केलं आहे. आता गॅस मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवर आपण हे तळून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व एक एक टाकायचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट तेलामध्ये किसलं तर ते सुट्टे होणार नाहीत, म्हणून अगोदर किसून घ्यायचे आणि नंतर एक एक तेलामध्ये सोडायचे, म्हणजे पूर्ण सुट्टे वेपर्स होतील. खूप सुंदर होते, क्रिस्पी क्रिस्पी क्रंची क्रंची केळ्याचे वेपर्स. ज्यांना फराळाचं खायचा कंटाळा आला असतो त्यांच्यासाठी खास रेसिपी. आणि जरी तुम्ही खिचडी वगैरे दुसरं पदार्थ केले तर त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी एक वेगळा असा पदार्थ, रेसिपी. खूप सुंदर होतात, करून बघा. हे बघा, पूर्ण तळलेत, म्हणजे ते पूर्ण तेलाला वरती तरंगलेत, म्हणजे आपले पूर्ण झालेत तळून. हे बघा किती सुंदर झालेत केळीचे वेपर्स, कच्च्या केळीचे वेपर्स. त्यानंतर आपण एका केळीचे 2 भाग केलेत आणि ते पण आपण असे उभे काप किसून घेणार आहोत. तुम्हाला जसे शेपमध्ये करायचे तशा शेपमध्ये तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण सगळे किसून घेणार आहोत. आणि हे पण आपण, हे बघा, असे स्लाईस करून घ्यायच्या. हे पण आपण असे तळून घेणार आहोत. आपण काही जास्त प्रमाणात वेपर्स बनवले नाहीत, त्यामुळं त्या तेलामध्ये मिठाचा अंश आहे, म्हणून पुन्हा मिश्रण टाकायचं नाही. जर तुम्हाला जास्त प्रमाणात केळ्याचे वेपर्स करायचे असतील तर तुम्ही 2-3 वेळा तळून झालं की पुन्हा ते आपण मीठ आणि पाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचे. आणि नंतर जे आपण चिप्स बनवले होते, म्हणजे आपण किसून घेतले, ते टाकायचे. म्हणजे त्याला मीठ लागेल, वरनं मीठ लावायची काही गरज नाही आहे. बघा किती सुंदर झालेत, खूप छान
अशी रेसिपी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचा बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. हे बघा पूर्ण वरती तरंगलेत, म्हणजे पूर्ण तळून झाले आहेत. नंतरच आपण ते काढणार आहोत. मध्यम आचेवर तळल्यामुळे ते करपत पण नाही आणि छान असे त्याला कलर रंग पण छान असा येतोय. बघा किती छान असे झालेत की नाही, क्रिस्पी क्रिस्पी अशा प्रकारे. बघा किती क्रिस्पी झालेत. गोल असे केळीचे वेफर्स. त्याला आपण, तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही लाल तिखट टाकायचे. जे उपवासाला खाणार नाहीत त्यांनी चाट मसाला टाकला तरी चालेल, त्याने पण खूप छान असे चटपटीत होतात. केळीचे वेफर्स मुलांना खूप आवडतात, म्हणून तुम्ही घरच्या घरी असे बनवू शकता. हे बघा, हे पण बघा किती क्रिस्पी झालेत. सहज हे की नाही, आवाज येतो आहे की नाही. ह्याला पण आपण लाल तिखट लावणार आहे. तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर ते ऑप्शनल आहे, पण असे चटपटीत खायला छान वाटतात म्हणून मी लाल तिखट लावले. हे बघा, आवाज येतो आहे की नाही. किती क्रिस्पी आणि क्रंची झाले. कच्च्या केळीचे वेफर्स करून बघा आणि मला रिप्लाय द्यायचा आहे की कसे झाले केल्यानंतर. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, गोल आणि उभे काप केलेले खूप सुंदर असे केळीचे वेफर्स. पुढची रेसिपी माझी पाहायला अजिबात विसरायची नाही. मग उद्या तुमच्यासाठी वेगळी अशी रेसिपी घेऊन येणार आहे. कच्च्या केळीचे वेफर्स. स्वस्त राहा, मस्त राहा आणि धन्यवाद.